प्रिय विद्यार्थ्यांनो, इयत्ता 4थी व 5वी शिष्यवृत्ती परीक्षेत इंग्रजी विषयात ज्या घटकावर नेहमी प्रश्न विचारले जातात त्यामधील एक महत्त्वाचा घटक म्हणजेच अपोजिट वर्ड्स. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे घटक अगदी सोप्या उदाहरणासह समजून घेणार आहोत. आपण रोजच्या बोलण्यात अनेक विरुद्धार्थाचे शब्द वापरतो, पण हे शब्द शिष्यवृत्ती परीक्षेत कसे विचारले जातात हे आज आपण या व्हिडिओत शिकणार आहोत. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या व्हिडिओ नंतर तुम्हाला दैनंदिन वापरातील 50 अपोजिट वर्ड्स आपण देणार आहोत. ते सर्व तुम्ही लिहून घेऊन पाठांतर करायचे आहे. तर आजचा हा व्हिडिओ पाहताना तुम्ही सुरुवातीला तुमचं शिष्यवृत्तीचं पुस्तक काढायचं आणि पुस्तकात पाहूनच हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा, कारण आपण या व्हिडिओमध्ये पुस्तकातील सर्व शब्दांचे मराठी अर्थ सुद्धा समजून घेणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण समजून घेऊया की यावरील प्रश्न कसे सोडवायचे. एखाद्या शब्दाचा उलट अर्थाच्या दुसऱ्या शब्दाला अपोजिट वर्ड्स म्हणतात. हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. मराठीमध्ये त्याला विरुद्धार्थी शब्द म्हणतात. आतापर्यंत शिकलेल्या तसेच दैनंदिन व्यवहारातील विरुद्धार्थी शब्दांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. यावर त्यांनी काही सॅम्पल क्वेश्चन दिलेले आहेत, ते सुद्धा आपण समजून घेऊया. प्रश्न पहा. कंप्लीट द फॉलोइंग टेबल युजिंग अपोजिट वर्ड्स. इथे दिलं पुश अपोजिट आणि हार्ड अपोजिट. तर पुश म्हणजे ढकलणे आणि त्याचा अपोजिट शब्द होईल पुल, तर इथे पुल येणार. आणि हार्ड म्हणजे कठीण आणि याच्या अपोजिट शब्द येणार सॉफ्ट. मग आपल्याला आधी इथं पुल पाहिजे आणि ते सॉफ्ट पाहिजे. हा येणार का नाही? हा पण नाही, हा पण नाही. तर आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 2. सिलेक्ट द अपोजिट वर्ड्स फॉर द अंडरलाईन वर्ड. हे अधोरेखित जो केलेला आहे, अंडरलाईन केलेला, त्याचा अपोजिट वर्ड्स आपल्याला विचारलेला आहे. द सन रायजेस इन द ईस्ट. म्हणजेच सन कुठे उगवतो? तर ईस्टला. मग मावळतो कुठे? सनसेट कुठे होतो? तर वेस्टला. तर याच्या अपोजिट वेस्ट येईल. हा वेस्ट वेगळा, हा वेस्ट आणि हा वास्ट. याचे शब्द सुद्धा तुम्हाला माहित असले पाहिजे. समानार्थी शब्द जेव्हा माहित असेल तेव्हाच आपण विरुद्धार्थी शब्द सांगू शकतो. मग तुम्ही सुद्धा पेन्सिल काढून ठेवा आणि लिहून घ्यायचं. हा ईस्ट म्हणजे पूर्व, वेस्ट म्हणजे पश्चिम, मग पूर्वच्या उलट पश्चिम. हा वेस्ट म्हणजे कमर, आपली कंबर. हे वेस्ट मीन्स कचरा आणि वास्ट म्हणजेच विशाल. हे सर्व समानार्थी शब्द लिहून घ्यायचे, जेणेकरून शिष्यवृत्ती परीक्षेत आपल्याला याचा खूप मोठा फायदा होईल. प्रश्न क्रमांक 3. तुम्हाला मी वारंवार सांगत आहे की प्रश्न सोडविताना व्हिडिओ पाहताना सोबत पेन्सिल आणि पुस्तक ओपन करून ठेवा. सिलेक्ट द करेक्ट पिक्चर फॉर द गिवन अपोजिट वर्ड्स. या गिवन अपोजिट वर्ड्स या वेट अपोजिट ड्राय. म्हणजे वेट म्हणजे काय? तर ओला. ड्राय मीन्स कोरडा. मग हे आहे का? तर नाही. हे टॉल शॉर्ट आहे, हे बिग स्मॉल आहे. हे ओले कपडे आणि हे सुके कपडे. हे वेट अपोजिट ड्राय. आणि हे काय आहे? हॉट अपोजिट कोल्ड. म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. हे सर्व लिहून घ्यायचे समानार्थी शब्द. जे माहित आहे ते नाही लिहिले तरी चालेल, पण जे शब्द माहिती नाही त्याचे मराठी अर्थ लिहून घ्यायचे. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4. चूज द इनकरेक्ट पेअर ऑफ अपोजिट वर्ड्स. हे इथे लिहून घ्यायचे बेटा. इनकरेक्ट म्हणजे काय? तर चुकीची, अयोग्य. तर पहा, चुकीची जोडी आपल्याला शोधायचं आहे. पहिला पर्याय आहे बिग अपोजिट स्मॉल, बरोबर आहे. सॉफ्ट अपोजिट हार्ड, हे सुद्धा बरोबर आहे. फास्ट अपोजिट स्लो, हे सुद्धा बरोबर आहे. क्लोज म्हणजे बंद करणे. क्लोज अपोजिट ओपन पाहिजे होतं. हे क्लोज आणि शर्ट दोन्ही हे समानार्थी शब्द आहे, त्यामुळे चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक 4. आता आपण पाहूया क्वेश्चन फॉर प्रॅक्टिस. प्रॅक्टिसला दिलेले प्रश्न आपण पाहूया आणि याचे सर्व पर्यायांचे, महत्वाच्या शब्दांचे मराठी अर्थ सुद्धा लिहून घेऊया. त्यामुळे पेन्सिल सोबत राहू द्या. मी वारंवार सांगत आहे, तुम्ही मराठी अर्थ लिहून घ्यायचे. याचा फायदा फक्त तुम्हाला अपोजिट वर्ड्स साठीच होणार नाही, तर संपूर्ण शिष्यवृत्ती पेपर यामधील इंग्रजी विषय यासाठी आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. प्रश्न पाहू आपण.
Instructions for question 1 to 5. Choose the correct opposite words for the words given in each box. या बॉक्स मधील सर्व शब्दांचे आपल्याला अपोजिट वर्ड शोधायचे आहे. मग पहा, पहिला प्रश्न पाहूया आपण. एम्प्टी. एम्प्टी म्हणजे काय? तर एम्प्टी म्हणजे रिकामे. आता एम्प्टी म्हणजे रिकामे, इथे लिहून घ्यायचं तुम्ही, रिकामे. मग त्याचा अपोजिट वर्ड्स, रिकामा एखादा ग्लास आहे, तो एम्प्टी आहे, रिकामा आहे, तर आपण त्यात तो जर पाण्याने पूर्ण भरला तर त्याला काय म्हणू आपण? हेवी म्हणू, हाफ म्हणू, फुल म्हणू का लो म्हणू? तर त्याचं उत्तर येईल फुल. एम्प्टी अपोजिट फुल. मग हेवी म्हणजे काय? तुम्ही लिहून घ्या. हेवी म्हणजे भारी, वजनदार. हाफ, हाफ म्हणजे अर्धा. फुल म्हणजे पूर्ण आणि लो म्हणजे कमी. हे शब्द लिहून घ्यायचे, जेणेकरून प्रश्न बदल झाला तरी तुम्हाला त्याचं उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 2. रफ. त्याचे अपोजिट पाहायचे आपल्याला. मग रफ म्हणजे काय? तर रफ म्हणजे खडबडीत. मग हार्ड. हार्ड म्हणजे कठीण. क्लीन मीन्स स्वच्छ. डर्टी मीन्स अस्वच्छ. आणि स्मूथ मीन्स गुडगुडीत. मग रफ, खडबडीतचा अपोजिट वर्ड गुडगुडीत, म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. पुढला प्रश्न पहा. क्लीन. आताच पाहिलं आपण, क्लीन म्हणजे स्वच्छ होती, तर क्लीन म्हणजे स्वच्छ. स्वच्छचे अपोजिट काय होईल? घाणेरडा. डर्टी, गुड, क्लिअर, नाईस. तर याचा उत्तर काय येईल? अपोजिट वर्ड्स. डर्टी म्हणजे गलिच्छ, घाणेरडा. आणि गुड मीन्स चांगला. क्लिअर, क्लिअर म्हणजे स्पष्ट. आणि नाईस, नाईस मीन्स छान. प्रश्न क्रमांक 4 पाहूया. इथे दिलाय टॉल. टॉल म्हणजे काय? सर्वांना माहित आहे. टॉल मीन्स उंच. मग टॉलच्या अपोजिट सांगा मला तुम्ही. बिग येईल, शॉर्ट येईल, लॉंग येईल का स्मॉल येईल? तर पहा, टॉल म्हणजे उंच होते, पण बिग म्हणजे मोठा, शॉर्ट म्हणजे लहान, ठेंगू, लॉंग म्हणजे लांब, आणि स्मॉल म्हणजे लहान. तर आपल्याला टॉल अपोजिट शॉर्ट, म्हणजे आपल्याला हे उंच आहे, तर हा ठेंगणा आहे, शॉर्ट. प्रश्न क्रमांक 5 पाहूया. प्रश्न क्रमांक 5 आहे राईप. राईप मीन्स पिकलेले. मग राईप मीन्स पिकलेले. पिकलेलेचे अपोजिट कसे होईल? कच्चे. तर मग हे पहा, स्वीट. स्वीट मीन्स गोड. रॉ. रॉ मीन्स कच्चा. नाईस म्हणजे छान. आणि सोर. सोर मीन्स आंबट. हे सगळे समानार्थी शब्द म्हणजे मराठीमधले अर्थ लिहून घ्यायचे. मग हे राईप मीन्स पिकलेले आणि रॉ मीन्स कच्चे. त्यामुळे उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. पुढले प्रश्न पाहूया. ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट अपोजिट वर्ड्स. आता इथे सुद्धा आपल्याला पिक्चरवरून अपोजिट वर्ड्स ओळखायचे आहे. म्हणजे आधीच्या प्रश्नापेक्षाही सोपा करून दिलेला प्रश्न आहे. हॅप्पी. हा मुलगा हॅप्पी दिसत आहे, आणि या मुलीकडे जर पाहिलं तुम्ही तर काय वाटत आहे? हॅप्पी अपोजिट सोरो, सॅड, ग्लॅड, हाय. तर सर्वांना माहित आहे, तुम्हाला सुद्धा आले असेल, हॅप्पी अपोजिट काय होते? तर सॅड, दुःखी. तर यांचा अर्थ पाहून घेऊया. सॉरो. सॉरो मीन्स दुःख. सॅड मीन्स दुःखी. ग्लॅड. ग्लॅड मीन्स आनंद. आणि हाय मीन्स उंच. त्यामुळे हॅप्पीच्या अपोजिट होईल, हॅप्पी म्हणजे आनंदी, आणि हॅप्पीच्या अपोजिट होईल सॅड म्हणजे दुःखी. हे सॉरो म्हणजे दुःख होते, आणि ग्लॅड म्हणजे आनंद होते. मग ग्लॅडच्या अपोजिट आपण सॉरो लिहू शकतो. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 7. थ्रो अपोजिट. थ्रो म्हणजे फेकणे. हा मुलगा बॉल, चेंडू फेकत आहे. मग गिव. गिव म्हणजे द्या. हिट. हिट म्हणजे मारणे. कॅच. कॅच म्हणजे पकडणे. आणि पास. पास म्हणजे पास करणे, देणे. ते थ्रो आहे. तर थ्रोच्या अपोजिट आपण, थ्रो म्हणजे फेकणे, आणि थ्रोच्या अपोजिट पकडणे, फेकण्याच्या अपोजिट पकडणे म्हणजेच कॅच. आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 8. चूज द करेक्ट अपोजिट वर्ड्स फॉर वार्म. वार्मचा पहिले मराठी अर्थ जर समजला आपल्याला, तर अपोजिट अर्थ शोधणे सोपं जाते. मग वार्म म्हणजे काय? तर वार्म म्हणजे उबदार, गरम. तर मग त्याचा अपोजिट वर्ड शोधू आपण. हॉट. हॉट म्हणजे तर गरम होते. स्पायसी. स्पायसी म्हणजे मसालेदार. कोल्ड म्हणजे थंड. आणि ड्राय म्हणजे कोरडे. मग वार्म म्हणजे उबदार, गरम, आणि मग गरमच्या अपोजिट काय होईल? कोल्ड, थंड. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 9. प्रश्न आहे फाइंड द ऑड पेअर आउट. ऑड म्हणजे वेगळा. वेगळा शब्द शोधायचा आहे आपल्याला. पहा, ड्राय अपोजिट वेट, ही जोडी बरोबर आहे. ओपन अपोजिट क्लोज, ही पण जोडी बरोबर आहे. इन अपोजिट अप,
हे पा वेगळी जोडी वाटत आहे. कम अपोजिट गो ही पण अपोजिट आहे. तर इन अपोजिट काय पाहिजे, तर इन अपोजिट आउट पाहिजे आणि अप अपोजिट डाऊन पाहिजे. त्यामुळे ही जोडी चुकलेली आहे. त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10 काय? चूज द करेक्ट अपोजिट वर्ड फॉर द अंडरलाइन वर्ड इन द सेंटेन्स गिवन बिलो. म्हणजे खाली जे एक सेंटेन्स दिलं त्यामध्ये अधोरेखित केलेला म्हणजे अंडरलाईन केलेल्या शब्दाचा तुम्हाला अपोजिट वर्ड शोधायचा आहे. राज इज अ यंग मॅन आणि ते यंगला अधोरेखित केलेलं आहे. मग यंग म्हणजे काय? मग यंग म्हणजे होते तरुण. मग तरुणच्या अपोजिट इथं मॅन आहे म्हणून तरुण आहे. मग तरुणच्या अपोजिट शॉर्ट. शॉर्ट म्हणजे लहान होणार का? नाही. ओल्ड. ओल्ड म्हणजे म्हातारा. ओल्ड म्हणजे जुने पण होते आणि ओल्ड म्हणजे म्हातारा म्हणजे तरुणच्या अपोजिट वर्ड्स म्हातारा. पुढे आहे टॉल. टॉल म्हणजे उंच. लिहून घ्यायचं बेटा. आणि स्मॉल. स्मॉल मीन्स लहान. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 11. चूज द इनकरेक्ट पेअर. इनकरेक्ट म्हणजे चुकीची. ऑफ अपोजिट वर्ड्स. खालील अपोजिट वर्ड्सची चुकीची जोडी शोधायची आहे. पहिलं काय पहा. ट्रू अपोजिट करेक्ट. ट्रू म्हणजे काय होते? बरोबर. आणि करेक्ट म्हणजे पण बरोबर. मग खरे आणि बरोबर हे बरोबरच आहे दोन्ही. म्हणजे हे अपोजिट वर्ड्स आहे का? नाही आहे. गुड अपोजिट बॅड. चांगले अपोजिट वाईट. बरोबर आहे. वाइंडी अपोजिट रेनी. वाइंडी म्हणजे वादळी. इथे वाइंडी म्हणजे हवा आहे, खूप वादळ आहे. आणि रेनी म्हणजे पाऊस आहे खूप. त्यामुळे ही पण अपोजिट जोडी येते. हॉट म्हणजे गरम आणि कोल्ड म्हणजे थंड. ही पण अपोजिट जोडी आहे. फक्त ही अपोजिट जोडी नाही, कारण ट्रू म्हणजे पण बरोबर होते, खरे आणि करेक्ट म्हणजे सुद्धा बरोबर. ही समानार्थी शब्दांची जोडी आहे. प्रश्न क्रमांक 12. चूज द करेक्ट पेअर ऑफ अपोजिट वर्ड्स. आपल्याला आता करेक्ट म्हणजे बरोबर जोडी शोधायची आहे. मग काय पहा पहिलं. यंग अपोजिट गुड. नाही. यंग काय आहे? यंग म्हणजे तरुण आणि गुड म्हणजे चांगला. हे येणार नाही, कारण गुडचे अपोजिट वर्ड्स आहे बॅड आणि यंगचा अपोजिट वर्ड्स आहे ओल्ड. फुल अपोजिट शॉर्ट. हे सुद्धा येणार नाही. फुल म्हणजे पूर्ण भरलेला. याचा अपोजिट वर्ड्स आहे एम्प्टी. सुरुवातीलाच आपण प्रश्न पाहिलेला आहे. आणि शॉर्ट. शॉर्ट म्हणजे ठेंगू आणि याचा अपोजिट वर्ड्स आहे लॉंग. डीप अपोजिट शॅलो. हे उत्तर येणार का? तर हो. डीप म्हणजे खोल. लिहून घ्या बेटा. डीप म्हणजे खोल आणि शॅलो मीन्स उथळ, वरवर. इथे पहा काय म्हणते. पेट. पेट अपोजिट फॉरेस्ट. पेट म्हणजे काय? तर पाळीव. आणि फॉरेस्ट म्हणजे काय? तर जंगल. मग यामध्ये आपलं उत्तर काय येईल? आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. डीप अपोजिट शॅलो. कारण पेट म्हणजे काय होते? तर पेट म्हणजे पाळीव आणि याचा अपोजिट वर्ड्स येते वाईल्ड, जंगली. आणि फॉरेस्ट म्हणजे जंगल होते. आणि जंगलाचा आपण काही स्पेसिफिक अपोजिट वर्ड सांगू शकत नाही, कारण जंगलच्या अपोजिट झाडं असतात जंगलात खूप सारे. मग आपण प्लेन जमीन सुद्धा म्हणू शकतो, प्लेन. किंवा जंगल अपोजिट आपण डेझर्ट पण म्हणू शकतो. त्यामुळे याचा काही स्पेसिफिक असा शब्द अपोजिट वर्ड्स नाही आहे. पुढले प्रश्न पाहूया. इन्स्ट्रक्शन्स फॉर क्वेश्चन 13 to 16. चूज द करेक्ट अपोजिट वर्ड्स फॉर द अंडरलाइन वर्ड्स इन इच सेंटेन्स. प्रत्येक सेंटेन्स मधील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अपोजिट वर्ड्स आपल्याला ओळखायचा आहे. तर प्रश्न क्रमांक 13 पहा. प्रश्न क्रमांक 13 आहे. ओपन युअर बुक. ओपन म्हणजे उघडणे. ओपन म्हणजे ओपन करणे, उघडणे. मग ओपनचा अपोजिट वर्ड्स काय येईल? ओपन म्हणजे टर्न येईल, क्लोज येईल, फुल येईल का डाऊन येईल? तर ओपन अपोजिट क्लोज सर्वांना माहिती आहे. मग टर्न म्हणजे काय होते बाबा? इथे लिहून घ्यायचं. टर्न मीन्स वळणे, वळण घेणे. फुल. फुल मीन्स पूर्ण भरलेला. आणि डाऊन. डाऊन मीन्स खाली. प्रश्न क्रमांक 14. शी इज व्हेरी टॉल. इथे पहा. इथे अधोरेखित म्हणजे अंडरलाईन केलेली नाही, म्हणजे त्यांचं चुकलेलं आहे. अंडरलाईन त्यांना प्रिंट मिस्टेक आहे. इथे टॉलच्या खाली अंडरलाईन आपण करून देऊ. मग हे टॉल. टॉलचं अपोजिट वर्ड्स कोणता आहे पहा. टॉल म्हणजे उंच आणि टॉलच्या अपोजिट वर्ड्स येईल शॉर्ट. इथं लॉंग म्हणजे लांब. स्ट्रॉंग. स्ट्रॉंग म्हणजे काय होते? मजबूत. आणि डीप म्हणजे काय होते? खोल. मग आपलं उत्तर येईल टॉल अपोजिट शॉर्ट्स. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 15 पहा. ही ऑलवेज वेअर्स क्लीन क्लॉथेस. वेअर म्हणजे घालणे
क्लीन म्हणजे स्वच्छ. मग स्वच्छ क्लॉथेस म्हणजे कपडे घालतो तो. मग स्वच्छच्या अपोजिट काय होईल? फुल, पूर्ण नाही होणार. क्लिअर, क्लिअर मीन्स स्पष्ट, हे पण नाही होणार. ड्राय, ड्राय मीन्स सुकलेले, कोरडे, हे पण होणार नाही. क्लीनच्या अपोजिट होईल डर्टी, घाणेरडे, गलिच्छ. पुढला प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 16 आणि शेवटचा प्रश्न. द नाईफ इज व्हेरी शार्प. मग इथे सुद्धा प्रिंट मिस्टेक आहे. नाईफ मीन्स चाकू, इज व्हेरी शार्प, तो हा जो शार्प आहे. मग शार्पच्या अपोजिट वर्ड्स आपल्याला शोधायचा आहे. शार्प मीन्स अनुकुचीदार, धारधार. त्याच्या अपोजिट वर्ड फास्ट म्हणजे जलदेनकार, तर मुळीच नाही. लॉंग, लांब, तो पण येणार नाही. ब्लंट, ब्लंट मीन्स बुथट. आणि स्लो, स्लो मीन्स मंद, हळू, हे पण येणार नाही. शार्प मीन्स अनुकुचीदार, धारधार, आणि त्याच्या अपोजिट वर्ड येईल ब्लंट म्हणजे बुथट. त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. अशा प्रकारे आज आपण अपोजिट वर्ड्स पाहिलेले आहेत. आणि तुम्हाला सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे तुमच्यासाठी आपल्या दैनंदिन वापरातील 50 अपोजिट वर्ड्स व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला आता मिळणार आहे. ते सर्व 50 अपोजिट वर्ड्स तुम्ही आपल्या वहीवर लिहून घ्यायचे, समजून घ्यायचे आणि पाठांतर करायचे. तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या मॅथ मित्र श्रीकांत सर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.